Hello student, today we are going to learn about endocrine system disorder. In that first disorder is hyperthyroidism. तर आपण हायपरथायरॉइडिझमचं मेकॅनिझम आणि कॉजेस मराठीमध्ये समजून घेऊया. पहिलं आपण हे समजून घेऊया की हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय. हायपरथायरॉइडिझम ही अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये T3 T4 हॉर्मोन्स जे आपले थायरॉइड ग्लँड प्रोड्यूस करते किंवा सिक्रीट करते ते दोन हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात रिलीज होतात. त्या कंडिशनला आपण हायपरथायरॉइड अशी म्हणू शकतो. तर कारणे फॉर हायपरथायरॉइडिझम हा होण्याचे कारणं असे आहेत की पहिला डिसीज आहे ग्रेव्स डिसीज. आता हा ग्रेव्स डिसीज जो आहे तो कशामुळे होतो की जेव्हा आपले बॉडी इम्युन सिस्टीम्स आपल्या थायरॉइड ग्लँडला पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकते आणि त्यामुळे थायरॉइड ग्लँडमधून T3 आणि T4चं सिक्रेशन जास्त प्रमाणात होतं. दुसरं कारण आहे थायरॉइड नोड्यूल्स. आपल्या बॉडीमध्ये किंवा जो हायपरथायरॉइडचा पेशंट आहे त्याच्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात सेल ग्रोथ होते किंवा लंप और बम्प कंडिशन, दॅट इज जेव्हा सेल ग्रोथ जास्त प्रमाणात होते तर ते अशा काही मेकॅनिझम किंवा अशी काही प्रोसेस ॲडॅप्ट करतात की त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँडमध्ये ऑटोमॅटिकली T3 आणि T4चं सिक्रेशन जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होते. थर्ड कंडिशन आहे थायरॉइडिटीज. बॉडीमध्ये अशा प्रकारचं इन्फेक्शन होतं किंवा थायरॉइड ग्लँडमध्ये अशा प्रकारचं इन्फेक्शन होतं जे की आयदर पेनफुल म्हणजे दुखणारे किंवा कधीकधी न दुखताही थायरॉइडिटीज हा डिसीज होऊ शकतो. आणि हा डिसीज मेनली किंवा माईट हॅपन विदिन अ इयर ऑफ गिविंग बर्थ ऑफ पोस्टपार्टम थायरॉइडिटीज किंवा बर्थ दिल्यानंतर किंवा आफ्टर डिलिव्हरीसुद्धा हॉर्मोन्समध्ये चेंजेस झाल्यानंतर T3 आणि T4चं बॉडीमध्ये सिक्रेशन किंवा थायरॉइड ग्लँडमधून होणारं सिक्रेशन जास्त प्रमाणात होतं. फोर्थ रिझन इज एक्सेस आयोडीन कन्झम्पशन. जेव्हा आपण जास्त प्रमाणात आयोडीन कन्झ्युम करतो तेव्हाही आपल्याला हायपरथायरॉइडिझम अशी कंडिशन होतं. एक्सेस आयोडीन आपण फूडमधून किंवा मेडिसिन्समधून घेतो. ते एक्स्ट्रा आयोडीन जेव्हा आपण कन्झ्युम करतो त्याच्यामुळे आपल्याला हायपरथायरॉइडिझम होऊ शकतो. थँक्यू.